लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आता उशीर होणार नाही, लगेच होणार पैसे वाटप, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींना 8वा हप्ता सुरू करण्याचे आदेशही आलेले आहेत. पण फेब्रुवारीचा हा हप्ता सर्वच महिलांना आता मिळणार नाही. काल लातूर जिल्ह्यामधील तब्बल 25,000 महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे. त्या महिलांचे फॉर्म रद्द झाले आहेत. फॉर्म रद्द झाल्याची कारणे समजून घ्या, कारण तुमचाही फॉर्म आता रद्द होऊ शकतो. 8व्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता 8वा हप्ता कोणाला मिळेल आणि कोणाला मिळणार नाही याविषयी स्वतः आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील महिलांसाठी 3 मोठ्या खुशखबर दिल्या आहेत. ज्या महिलांना मुलगी आहे अशा महिलेला तब्बल 1 लाख रुपये दिले जातील आणि ज्या महिलेकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलेला वर्षाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत. तर लाडकी बहीण संदर्भात लातूरमधून 25,000 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता हवा असेल तर तुम्हाला काय खबरदारी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. 8व्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव टाकण्यासाठी तुम्हाला या 5 गोष्टी कराव्या लागणार आहेत. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं असेल तर तुम्हाला आता 8वा हप्ता मिळणार नाही. आणि ज्या महिला लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत्या, तर यापुढे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील 8वा हप्ता यापुढे मिळणार नाही. किंवा ज्या महिलांनी डबल फॉर्म भरले होते अशा महिलांना देखील आता यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 8वा हप्ता वाटपाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. रोज 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आता करणार आहे. सुट्टी असली तरी देखील पैसे वाटप होणार आहेत. अजिबात काळजी करू नका, रोज तुम्हाला 9 जिल्ह्यांची यादी व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. शासनाकडून आता यादी आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का ते तुम्ही लगेच पाहून घ्या. 5ही दिवसांच्या जिल्ह्यांची यादी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांचे फॉर्म का बाद होत आहेत. 8व्या हप्त्यासंदर्भात खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे. पण सगळ्यात मोठी नाराज करणारी बातमीने आपण व्हिडिओची सुरुवात करतोय. तर लातूर जिल्ह्यात 25,000 महिलांचा फॉर्म रद्द झाला. तर हे फॉर्म रद्द का झाले, याची काय कारणे आहेत आणि 8व्या हप्त्यासाठी काय निकष आहेत, तर या संदर्भात स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या आहेत आणि ते कारण देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर ज्या महिलांना जानेवारीचा 7वा हप्ता आला नसेल आणि या कारणांमधून तुमचं एक जरी कारण असलं तर त्याची दुरुस्ती लगेच करून घ्या. जर तुम्ही दुरुस्ती करून घेतली तर तुम्हाला 8वा हप्ता नक्की मिळेल. लक्षपूर्वक ऐका, आता तुम्हाला कोणती 4 अर्जंट कामं करायची आहेत ते एकदा तुम्ही समजून घ्या. त्यानंतर कोणत्या 2 योजना राज्य सरकारने सुरू केल्या आहेत ते आपण बघणार आहोत. महिलांना आता मिळणार 1 लाख रुपये आणि रेशन कार्डवर 9,000 रुपये कसे मिळणार त्याबाबत आता आपण माहिती घेणार आहोत. तर पहिला मुद्दा तो म्हणजे बऱ्याचशा महिलांचा रहिवासी दाखला नाही. ज्या महिलांनी रहिवासी पुरावा अपलोड केला नाही त्या महिलांचा फॉर्म आता रद्द होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न अधिक असणे. जर समजा एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला पण तिच्या सर्व कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर त्या महिलेचा देखील फॉर्म आता रद्द होऊ शकतो. त्यानंतर तिसरं खूप मोठं कारण आहे. लक्षपूर्वक ऐका. तिसरं कारण, ज्या कारणामुळे तुमचा 8व्या हप्त्याच्या यादीत नंबर लागणार नाही ते कारण म्हणजे आधार कार्ड नसणे. आता बऱ्याचशा महिलांकडे आधार कार्ड नाहीये किंवा बऱ्याचशा महिलांच्या आधार कार्ड मध्ये बदल आहेत. उदाहरणार्थ नावात बदल किंवा नंबर बदल, किंवा काही महिलांकडे तर 2-2 आधार कार्ड आहेत. किंवा महिलांचा आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँकवर दुसरं नाव आहे आणि अशा वेळेस ई-केवायसी केली जाते किंवा डीबीटी केली जाते तेव्हा ती पूर्णपणे ऍक्टिव्ह होत नाही. त्यामुळे अशा महिलांचे फॉर्म आता रद्द होऊ शकतात. त्यामुळे आता तुम्ही काय करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका. 8वा हप्ता मिळवण्यासाठी आता हे काम तुम्ही नक्की करायचं आहे. तर आता तुम्ही तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बघा आणि त्या दोन्हींवरचं नाव एक्झॅक्टली मॅच होत आहे की नाही ते बघा. स्पेलिंग मिस्टेक त्यावर नकोय. बऱ्याच वेळी काय होतं की नाव सारखं असतं पण स्पेलिंग मध्ये काही ना काही मिस्टेक असते. तुमच्याही पासबुकवर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या बँक मध्ये जाऊन एक फॉर्म भरायचा आहे आणि नाव तुमचं दुरुस्त करून घ्यायचं आहे.
24 तासाच्या आत तुमचं नाव आधार कार्डवर आहे तसं करून घ्या। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांची चालू आहे त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। तर अशा महिलांचे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात। त्यानंतर ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचा हप्ता पूर्ण बंद होणार नाही, पण अशा महिलांना आता कमी पैसे मिळणार आहेत। तर लक्षपूर्वक ऐका, ज्या महिला शेतकरी आहेत अशा महिलांना PM किसान योजनेचे 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे टोटल वर्षाला 12000 रुपये मिळतात। म्हणजे टोटल दर महिन्याला 1000 रुपये मिळतात। तर सरकारचं असं स्पष्ट म्हणणं होतं की ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ मिळतोय त्यांना दर महिन्याला फक्त टोटल 1500 रुपयेच मिळणार। जर तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरीचे दर महिन्याला 1000 रुपये मिळत आहेत तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचे 500 रुपयेच मिळतील। म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत त्यांचा लाभ बंद होणार नाही, पण त्यांना दर महिन्याला फक्त 500 रुपयेच मिळतील। आणि ज्या वेळेस हप्ता 1500 वरून 2100 रुपयाचा वाढला जाईल त्यावेळेस शेतकरी महिलांना 1100 रुपये दिले जातील। पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव चेक करा। जर काही मिस्टेक असेल तर लगेचच तुम्ही ते चेंज करून घ्या, नाहीतर तुम्हाला 8वा हप्ता यापुढे मिळणार नाही। त्यानंतर दुसरी योजना म्हणजे रेशन कार्डवर 9000 रुपये कसे मिळतील। तर ज्या महिला शेतकरी आहेत किंवा ज्या महिलेच्या नावावर शेती आहे किंवा ज्यांचे पती शेतकरी आहेत किंवा ज्यांचे वडील शेतकरी आहेत तर अशा महिलांसाठी ही योजना असणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणं गरजेचं आहे। जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 1800 रुपये मिळतील। तर लाडकी बहीण संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा। जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।